मी ना आज एक नेटफ्लिक्सवरती खूप छान अशी मूवी लावलेली आहे. ओके, पण आहे ना मला आहे ना आज मूवीसोबत ना पॉपकॉर्न खायची पण खूप क्रेविंग होते. तर मी ब्लिंकिटवरतून हे असे पॉपकॉर्न मागवलेले आहेत. ओके, पॉपकॉर्न बीन्स येते अँड माझ्याकडे चीज चेदार आहे. ओके, तर मी आता घरात पॉपकॉर्न बनवते आणि तुम्हाला दाखवते कसे बनतात. पॉपकॉर्न झालेले आहेत. यम्मी. इझी आहे, कसं करायचं सांगते. पहिलं मस्त टोप गरम करायचा, जो पण मोठं भांडं असेल तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे मेजरमेंट प्रमाणे घ्या. बीन्स तेलामध्ये किंवा तुमच्याकडे बटर असेल तर छान, किंवा दोन्ही पण समान घ्या. 1 चम्मच बटर, 1 चम्मच तेल, दोन्ही पण मिक्स करा. त्याच्यामुळे थोडंसं गरम झाल्यावरती हे बीन्स टाका, थोडंसं सॉल्ट टाका आणि चांगले परता. 5 ते 10 मिनिटांमध्ये ते तडतड उडायला लागतील, पण झाकण ठेवा तेव्हा, नाही तर सगळे घरात उडतील. तर ते सगळं झालं, मग थोडेसे गार झाले ना तुमचे पॉपकॉर्न झालेले, तर मग त्याच्यावरती टी पावडर टाका, चीज पावडर. ह्याच्यामुळे फ्लेवर्स मिळतात, तर तुम्ही ते फ्लेवर्स मागून त्याचा तुम्ही यूज करू शकता. आणि टेस्टला सेम आपलं हे मिळतात ना थिएटर्समध्ये, तसे लागतात. चालून बघा. बाय. हे स्वस्तात मस्त घरात बनतात आणि तुम्ही पाहिजे तेवढे खाऊ शकता. हे जे पॅकेट आहे हे मी 20 रुपीजचं पॅकेट मागवलं, म्हणजे जे बीन्सचे असतात त्या. आणि हे चेदार चीज जे आहे हे 300 रुपीजचं आहे, पण मला डिस्काउंटमध्ये हे 150ला भेटतं. तर ही खूप मोठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तर तुम्ही चीजचं जर घेतात तर तुम्ही भरपूर वेळा यूज करू शकता, 6 ते 7 वेळा तुम्ही यूज करू शकता. आणि हे 20 रुपीजचं पॅकेट, जे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 500-600 रुपीज जे पे करता त्यापेक्षा हे काय घरात वाईट आहे. आणि जर तुम्हाला तरीही एवढं जर काय करायचं, कशाला त्रास, ते तर सरळ ते रेडीमेड पॅकेट्स मिळतात ते आणा आणि खा. पण मला हे असे आवडतात, पोटभर खायला मिळतात.